मित्रांनो, हरे कृष्णा. मित्रांनो, सामाजिक जीवन जगत असताना आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला म्हणजे जे आपलं पवित्र ज्ञान आहे, आपला जो ज्ञानांचा राजा आहे भगवद्गीता, ही वाचायला आपल्याला वेळ मिळत नाही. आणि मग वाचायला वेळ मिळत नसल्यामुळे मग असा एक मानस आहे की भगवद्गीतेचं नॉलेज थोडं 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 आपण शेअर केलं पाहिजे, असं मला वाटलं कुठंतरी. आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्याला जरी भगवद्गीता म्हणजे वाचायला वेळ मिळत नसेल तर ऐकायला 5 मिनटं जर आपण वेळ काढला तर 100% जीवनामधील आपल्याला बरेचसे प्रश्नाचे उत्तरं मिळून जातील. म्हणून हा छोटासा मानस आहे माझा. तर मित्रांनो, आजचा आपण जो गीतेमधील भगवद्गीतेमधील भक्तियोग या अध्यायामधील 11वा श्लोकाचं आपण वर्णन म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये ते आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला पहा की दैनंदिन जीवन जगत असताना, रोजचं जीवन जगत असताना आपल्याला आपण म्हणत असतो की मला म्हणजे पूजा करायलाच वेळ मिळत नाही, किंवा मला देवपूजा करायला वेळ मिळत नाही, देवाची भक्ती करायला वेळ मिळत नाही, किंवा मला म्हणजे ते कौटुंबिक वेळ मिळत नाही, सामाजिक काम मला खूप असतं, राजकीय काम मला सकाळीच उठून मला दौऱ्यावर जावं लागत असतं, शैक्षणिक असतं, लवकर डब्यावर काही आणि शाळेमध्ये जावं लागतं, शैक्षणिक असतं, धार्मिक असतं, सकाळ सकाळ प्रवचन कीर्तन भरपूर असतात, तिकडे जावं लागतं. मला शेतीमध्ये उठून लगेच कृषी क्षेत्रात असेल तर शेतीमध्ये उठून लगेच मला सकाळी लाईट आली की लगेच दारात धरायला जावं लागतं, किंवा मग काही कलाकार असो आपण तर लगेच आपल्या स्टेजवर मंचावरती जावं लागतं. काही म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल तर आपल्याला लगेच कंपनीमध्ये त्याच्यामध्ये जावं लागतं. दुकानदारी जर आपण करत असू, उद्योग व्यवसाय, तर त्याच्या तिकडे लगेच मला सकाळी सगळं उठून जावं लागतं. म्हणजे हे विषय असतो की मला भक्ती करायला म्हणजे देवपूजा करायला वेळच मिळत नाही. त्याच्यासाठी भगवंताने गीतेमध्ये सुद्धा त्याचं उत्तर आपल्याला सांगितलेलं आहे. काय सांगितलं की आपल्याला जरी कधी कधी काही जणांना कौटुंबिक विरोध सुद्धा होतो, भक्ती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी, देवपूजा करण्यासाठी, भगवंताच्या नामस्मरण करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, संकीर्तन करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी कुटुंबाकडून सुद्धा कधी कधी विरोध होतो. तर त्याचं सुंदर उत्तर भगवंताने दिलं त्या श्लोकामध्ये. भगवंत काय सांगतात त्या श्लोकामध्ये, अथैतद पेशक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. म्हणजे भगवंत त्या ठिकाणी सांगतात, जरी तुम्ही असमर्थ असताल, कशाला? माझ्या भावनेने युक्त होण्यासाठी, तुमची जी भावना आहे माझ्यामध्ये युक्त करण्यासाठी जर तुम्ही असमर्थ असताल तर काही अडचण नाही, परंतु तुम्ही असं काही करा की तुम्ही तुमच्या कर्मफलाचा त्याग करा. आता कर्मफलाचा त्याग कसा करायचा? आपली जी ज्ञानेंद्रिय असतात, आपली जी कर्म इंद्रिय असतात, आपण जे कर्म करतो त्याने ते कर्म, ती एक प्रकारची भक्तीच होते. मग कशी होते? तर आपल्याला जर याच्यातून वेळ मिळत नाही आहे, कशातून? ह्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, औद्योगिक, ह्या व्यावसायिक, याच्यातून वेळ मिळत नाही, कुटुंब सांभाळत असताना सुद्धा वेळ मिळत नाही, तर मग भगवंत त्या ठिकाणी सांगतात की जरी तुम्ही असमर्थ असताल भक्ती करण्यासाठी, तर तुम्ही अशी एक भक्ती करा, जी कर्म तुम्ही करताय ते कर्म जेणेकरून सत्कार्ययुक्त होईल असे कर्म करा, श्रेष्ठ कर्म करा. कसं? आपण दैनंदिन जे कर्म करतो, कारण प्रत्येक मनुष्य उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेसुद्धा कर्म करतो, म्हणून हे आपण जे कर्म करतो ते श्रेष्ठ कर्म करा. उदाहरण, आपण ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात एखादा कीर्तन असेल, प्रवचन असेल, धार्मिक कार्य असेल, तिथे दान देण्याचं काम करा, किंवा तिथं जे अन्नदान चाललेलं असेल तिथं आपण अन्न म्हणजे जेव्हा जेवण वगैरे होईल आणि नंतर जी पात्र वगैरे असतात ते उचलण्याचं काम करा, किंवा ज्या ठिकाणी पाणी वाढण्याचं सुद्धा काम करा. एखाद्या ठिकाणी NGO असतील, संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, तिथे सुद्धा काही दान करण्याचं काम करा. किंवा एखाद्या ठिकाणी जर शैक्षणिक काही शाळा असतील, अपंग असतील, अनाथ असतील, गोरगरीब असतील, दुःखी असतील, पीडित असतील, दवाखान्यामध्ये काही जण 6-6 महिने, वर्षभर पीडित असतात, दुखण्यामध्ये असतात, त्यांना काही म्हणजे पैसे देता येतील का?
त्यांना काही उभारी देता येईल का, त्यांना काही आर्थिक मदत होईल का, त्यांच्यासाठी आपल्याला काही सत्कार्य करता येईल का, सत्कर्म करता येईल का, असं काहीतरी कर्म करा. ती सुद्धा एक प्रकारची भक्तीच होती असं भगवंत सांग. आपल्याला वेळ मिळत नाही ना इकडं देवपूजा करायला किंवा भगवंताची नामस्मरण करायला, तर मग ज्या क्षेत्रात आपण काम करतोय, सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, एखादी इमारत बांधण्यासाठी, एखादी दवाखाना बांधण्यासाठी काम चालू आहे, त्या दवाखाना बांधण्यासाठी आपलंसुद्धा 2-5 रुपयाचा हातभार त्या ठिकाणी लागू द्या. किंवा एखादा अनाथ अपंग मुलाला शैक्षणिक साहित्य असेल, ते शैक्षणिक साहित्य वाटप करा. किंवा एखादं वृक्षारोपण असेल त्या ठिकाणी काही झाडं लावण्याचा प्रयत्न करा. किंवा एखादं रक्तदान असेल त्या ठिकाणी रक्तदान देण्याचं काहीतरी काम करा. किंवा एखादं सामाजिक कार्य ज्याने हाती घेतलेलं आहे त्याच्याबरोबर चालून त्या सामाजिक कामात काहीतरी आपला वाटा, काहीतरी योगदान असू द्या. असं कर्म करत चला की जेणेकरून ते श्रेष्ठ असेल आणि समाजा हिताचं असेल, राष्ट्रहिताचं असेल, गाव हिताचं असेल, कुटुंबाच्या हिताचं असेल, सामाजिक हिताचं असेल, जेणेकरून आपण सामाजिक बांधिलकी जपू, जोपासू. असं काहीतरी कर्म करा. ती सुद्धा एक भक्तीच होते असं श्रीकृष्ण भगवंताने गीतेमध्ये सरळ सांगितलेलं आहे. आता याच्यातून एक हे काढायचं, काय काढायचं, सार काढायचं की आता देवपूजा करायला वेळ नाही, नामस्मरण करायला वेळ नाही, कीर्तन करायला वेळ नाही, संकीर्तन करायला वेळ नाही, भगवद्गीता वाचायला वेळ नाही. मग वेळ आहे ना आपल्याकडे, ज्या क्षेत्रात आपण आहोत, ज्या फील्डमध्ये आपण काम करतो, त्या क्षेत्रामध्ये अनाथ असतील, अपंग असतील, दुःखी असेल, पीडित असेल, गोरगरीब असेल, उपेक्षित असेल, वंचित असेल, तळागाळात घटकापर्यंत ज्याला खरोखरच काहीच म्हणजे तो एकदमच म्हणजे हे आहे काय गोरगरीब आहे, त्याला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करा. ते सुद्धा एक कर्मच होतं, ते सुद्धा एक त्यागच होतो. तसं काहीतरी करा. आपण शैक्षणिक साहित्य शिक्षणामध्ये असू तर तिथं काहीतरी गोरगरीब लोक असतात, गोरगरीब मुलं असतात, त्यांनासुद्धा काहीतरी मदत करा. किंवा धार्मिक कार्यक्रम, एखादं मंदिर चालू आहे, त्या मंदिरामध्ये काहीतरी आपला हातभार लागेल असं काहीतरी करा. म्हणजे असं भगवंतांनी सांगितलं की जे करून सत्कार्य घडल, सर्वश्रेष्ठ सत्कार्य घडल, पुण्यकर्म आपल्या हातून घडल, असं काहीतरी काम करा. ती सुद्धा एक भक्तीचा प्रकार असतो. माझ्यापुढे येऊन डोकं आपटून बसण्यापेक्षा, मला दररोजच तुम्ही देवापुढं बसतात आणि इकडे कर्म करत असताना विचित्र कुकर्म करतात, हे भगवंताला मान्य नाही आहे. भगवंत म्हणतात मला फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम योम्य भक्त्या प्रविशती. मला फक्त फूल, पान, फळ, पाणी दिलं तरी मी समाधानी आहे, मी त्याचा स्वीकार करतो. परंतु कर्म करत असताना, जीवनामध्ये जगत असताना असं काही कर्म करा, असं काही त्या कर्माचा त्याग करा की जेणेकरून राष्ट्राची सेवा घडेल, देशाची सेवा घडेल, गावाची सेवा घडेल, जिल्ह्याची सेवा घडेल, तालुक्याची सेवा घडेल, कुटुंबाची सेवा घडेल, प्रत्येक माणसाची सेवा घडेल, प्रत्येक माणसाच्या ठाई प्रेमभाव असू द्या. ते सुद्धा एक कर्म होतं. असं कर्म करा, ती सुद्धा एक भक्तीच होते. आणि मी त्याचा स्वीकार करतो, मला त्याचा आनंद होतो आणि तो फक्त मला प्रिय असतो. उदाहरणार्थ मी भगवद्गीता वाचतो, माझा मानस असा आहे की जरी म्हणजे बऱ्याचशा माणसाला भगवद्गीता वाचायला वेळ नाही, किंवा तो एखादा ग्रंथ पाहून म्हणते की एवढा मोठा ग्रंथ कधी वाचायचा आणि त्याचा उलगडा कधी व्हायचा, तर मग त्याच्यासाठी माझं कर्म काय चाललेलं आहे, तर माझं कर्म आहे 2-2 शब्द का होईना आपल्या कानावर पडले तर ती सुद्धा एक भक्तीच होते. म्हणून भगवंताची भक्ती कशा तरी प्रकारे करा. भगवंताला ती आवडते, ते भक्तवत्सल आहेत. भगवंत हे भक्तावर प्रेम करतात. श्रीकृष्ण भगवंत अर्जुन मागं बसलेत राहतात आणि श्रीकृष्ण भगवंत सारथे झालेत. म्हणजे किती भक्तवत्सल आहेत श्रीकृष्ण भगवंत. भक्तासाठी ते काही करू शकतात. म्हणून जेणेकरून आपलं जरी ही भौतिक प्रकृतीमध्ये आपण आलो, प्राकृत जगतामध्ये आपण आलो, या भौतिक प्रकृतीमध्ये विषय सुखाच्या मागे धावत असताना सुद्धा आपल्याला वेळ मिळतो. प्रत्येक कार्य करत असताना आपण डोक्यात ठेवायचं की आपल्याला सत्कार्य करायचं काहीतरी. दिवसभरात 2-4 माणसाचे 4 हास्य आणा, दुःख आणू नका, ही सुद्धा एक भक्तीच होते. म्हणून कर्म करत असताना त्याचा त्याग करा आणि आसक्ती विरहित कर्म करा. म्हणजे प्रत्येक याच्यावर आसक्ती नका ठेवू, तर आसक्तीविरहित कर्म करा, जेणेकरून भगवंताच्या भक्तीमध्ये आपण विलीन होऊ, एकरूप होऊ, समर्पित होऊ, संलग्न होऊ आणि ती भक्ती
डायरेक्ट भगवंतपर्यंत पोहोच होईल. असं कर्म करा जेणेकरून सर्वश्रेष्ठ कर्म आहे. अनाथ अपंग दुःखी पीडित, एखादं दवाखाना असेल, शैक्षणिक असेल, एखादं राजकारणामध्ये सुद्धा बऱ्याच सेवा, समाजाची सेवा करण्यासाठीच राजकारणी बसलेत. कारण राजा म्हणजे हे प्रजेचा सेवा करण्यासाठी बसलेला असतो. म्हणून ती सुद्धा ही भक्तीच आहे. ती भक्ती भगवंताला म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती आहे ती भगवंतासाठी. म्हणून ती सुद्धा भक्ती होते. जरी आपल्याला इकडे वेळ मिळत नसेल तर इकडे दैनंदिन कामामध्ये वेळ मिळतो. ज्या क्षेत्रात आहोत, ज्या फील्डमध्ये आहोत, तिथं आपल्याला काय चांगलं करता येईल ते जर प्रयत्न केला तर 100% भक्तीच होते. ती सुद्धा एक पूजाच होते. ती सुद्धा एक नाम संकीर्तनच होतं. ते सुद्धा एक प्रवचनच होतं. ते सुद्धा एक चांगल्या प्रकारची भक्ती होते. देवापुढे जरी नाही बसले, जरी विरोध झाला, कुटुंबाकडून विरोध झाला, समाजाकडून विरोध झाला, वेळ मिळाला नाही, टाईम मिळाला नाही, तरी आपली ते प्रकारे त्या कर्मातून भक्ती करण्याचा प्रयत्न जरी आपण केलं तरी अतिशय सर्वात श्रेष्ठ भक्ती आपण करतो. आणि ती भगवंताला हे होते, काय होते, ती अर्पण केल्या जाते. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर 100% नाही 1000% लाईक करा. अनेक कृष्ण भावनाभावित भक्ताकडे पाठवा जेणेकरून त्यांच्या विचारामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. जरी पूजा करायला वेळ नसेल, भगवंतापुढं त्यांना फूल, पाणी, फळ, पान अर्पण करायला वेळ नसेल, परंतु दैनंदिन जीवनात असताना क्षणाक्षणाला आपण कर्म करतो. त्या क्षणाक्षणाचे कर्म जेणेकरून आपले सत्कार्य लागतील, आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतील, अशी भावना जर आपण असमर्थ असू, अशी जरी मनातून भावना आपण ठेवली, ती सुद्धा भगवंत ते भक्ताला प्रिय असतात. आणि ते शेवटी कर्म हे त्या कर्मफलाचा त्याग होतो आणि आपण चांगल्या प्रकारे पूजा करतो, भगवंताची भक्ती करतो. एवढंच या सांगण्याचा उद्देश होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.